नमस्कार मंडळी, मी रुपाली निंबाळकर. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. तर त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर साबुदाणा भिजवताना सगळ्यात आधी 3-4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातले स्टार्च निघून जातात आणि साबुदाणा मोकळा होतो. साबुदाणा धुतल्यानंतर त्यानंतर वर 1 इंच पाणी ठेवावे, त्यामुळे साबुदाणा छान भिजला जातो. आता आपण रात्रभर भिजत ठेवलेले साबुदाणे घेणार आहोत आणि त्यात उकडलेले 2 बटाटे किसून टाकणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मिरची वाटून घेतलेली. हे वडे मी उपवासासाठी खाणार आहे, तर त्यासाठी मी फक्त मिरचीच टाकणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जिरे, आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकू शकता. पण मी हे उपवासासाठी वापरणार आहे, त्यासाठी मी इथे फक्त मिरचीच वाटून टाकणार आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी. आता हे सगळे जिन्नस आपण नीट मिक्स करून छान पीठ मळून घेणार आहोत. आणि आपलं पीठ मळून झालं की आपण छोटे छोटे गोळे करून त्याचे वडे बनवणार आहोत. वडे बनवून झाले की मग आपण कढई ठेवून कढईत तेल तापत ठेवणार आहोत. आता इथे मी छान गोळे करून वडे बनवून घेत आहे. वडे बनवून झाले की आपण ते तांबूस रंगावर छान तळून घेणार आहोत. वडे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात, तर तुम्ही नक्की करून बघा. आता मी कढई ठेवली आहे तापत, त्याच्यामध्ये तेल टाकते आणि तेल तापलं की आपण त्यामध्ये वडे सोडून छान तांबूस रंगावर तळून घेणार आहोत. वडे सोडले तेलात की लगेच उलटपलट करायची नाही आहे. थोडा वेळ चांगले भाजून द्यायचे, लो टू मिडियम फ्लेमवर. खूप हाय फ्लेम करायची नाही. हाय फ्लेम केले की वडे वरून लाल दिसतात आणि आतून ते कच्चेच राहतात, त्यामुळे ते मिडियम टू तुम्ही बघू शकता कसे वडे टाकल्यावर तेलात बबल्स येत आहेत, म्हणजे आपलं तेल खूप छान तापलं आहे. आता ही साईड चांगली भाजून झाली की आपण स्पूनच्या साहाय्याने वडे पलटून घेणार आहोत. अशा प्रकारे साबुदाणा भिजवून जर वडे केले तर खूप छान होतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि प्लीज माझ्या रेसिपीला कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. वड्यांना छान गोल्डन कलर आला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण वडे काढून घेऊया.
अशा प्रकारे आपण वड्यांची दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत. तुम्ही पण नक्की करून बघा, कसे होतात ते मला सांगा. आणि आता आपण पुन्हा भेटूयात दुसऱ्या नवीन रेसिपीमध्ये. पाहत राहा रुपालीज रेसिपी मराठी.